फायनली आज मुहूर्त लागला होता मला निरेमध्ये जायला. माझ्या हातावरती मेहंदी पण काढायची होती आणि जे काही धोंड्याची शॉपिंग आहे ना ती पण करायची होती. तर सगळ्यात पहिल्यांदा ना मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते आणि मला असं वाटतं की नवरा जर हौशी असेल ना तर प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी खास असते. जोपर्यंत मी माझ्या हातावरची मेहंदी काढते ना तोपर्यंत अहो बिचारे ना कारमध्ये बसून त्यांचं त्यांचं काम करत होते. म्हणजे त्यांना एक अर्जंट मीटिंग होती तरी पण ते मला निरेमध्ये सोडायला आले होते आणि परत रिटर्न जाण्यापेक्षा मग तिथेच बसून त्यांनी काम केलं आणि जोपर्यंत माझी मेहंदी होते तोपर्यंत त्यांचं काम पण पूर्ण झालं. मेहंदी काढून झाल्यानंतर ना मैत्रीण लगेच जाऊन लस्सी घेऊन आली होती, पण मला काही लस्सी आवडत नाही त्यामुळे मी थोडीशीच लस्सी घेतली, ती पिली आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या दोघांनी पण शॉपिंगला सुरुवात केली. तर सगळ्यात पहिल्यांदा ना मी माझ्यासाठी जोडवे घेतले. असं तर इच्छा नव्हती मला जोडवे वगैरे घ्यायची, पण मम्मी खूप जबरदस्ती करत होती की घे म्हणून, ह्या महिन्यामध्ये केलेलं चांगलं असतं. आत्तापर्यंत ना मला सगळी जोडवे माझ्या मम्मीने केलेली आहेत, म्हणजे एकदा पण अहोंनी केलेली नाही आहेत. दरवेळी जेव्हा काय असेल तेव्हा मम्मीच घेते किंवा मध्ये आधे पण तीच घेऊन टाकते. त्यानंतर मग अहोंसाठी कपडे घ्यायचे होते, म्हणजे पप्पाच कपडे घेणार होते ह्यांच्यासाठी पण. धोंड्याची शॉपिंग होती ही सगळी. त्यांना ब्लॅक आणि व्हाईट शर्ट खूप आवडतात सेम माझ्यासारखं, मग त्यांनी ब्लॅक कलरचा शर्ट घेतला. त्यानंतर मग मी माझी शॉपिंग करायला लागले. जोडवे तर घेऊन झाले होते, पण मला ड्रेस घ्यायचा होता. असं तर ठरलं होतं की साडी घ्यायची म्हणून, पण मी मम्मीला म्हटलं की नको, आत्ताच माझ्याकडे 3-4 नवीन साड्या झाल्यात, त्यापेक्षा मी माझ्यासाठी ड्रेस घेते. मग असं करून पप्पांचा एक ड्रेस आणि अहोंकडून एक ड्रेस असे मी 2 ड्रेस घेतले. कारण कपडे मला फार आवडतात, बाकी काही नाही आवडलं तरी कपडे म्हणजे असं वाटतं की नेहमीच सारखं नवीन नवीन पाहिजे माझ्याकडं. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजताच आम्ही डिरेक्टली घरी आलो. आल्यानंतर मग नवरीचा ना गावदेव सोहळा होता, मग त्याच्यासाठी छान तयार झाले, तिकडे गेले आणि मस्त एक डान्स पण केला आणि असं संपवला आजचा दिवस. भेटू उद्या.